रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. आपला समाज आपली मानसे ह्या मराठीचा कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत असो. मातृदिनाच्या निमित्ताने मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र एक लेखन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा 2 श्रेणींमध्ये विभागण्यात आली होती. पहिली श्रेणी इयत्ता 3री ते 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. दुसऱ्या श्रेणीतील सहभागी इयत्ता 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी होती. या लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र भवन मोका येथे उपस्थित असलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी चालू असलेल्या लेखन स्पर्धा पाहण्यासाठी भेट दिली होती. काही क्षणापूर्वी या संस्थेने आखलेली हस्तलेखन स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आईशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करणे निरर्थक आहे. मातृदिन म्हणजेच हा आईचा गौरव आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. आईच्या अस्तित्वामुळे आपण आज जग पाहू शकतो. तिच्या मायेच्या सावलीत आपले बालपण फुलते. तिचे प्रेम हे न बोलता समजणाऱ्या भावना आहेत. आजच्या खास दिवसानिमित्त सर्व आयांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेक्षक हो, आता मी मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष श्री धनीराव भिवाजी यांना व्यासपीठावर येऊन आपले स्वागतपर भाषण ऐकविण्यास विनंती करते. प्रतिष्ठित पाहुण्यांनो व बाळमित्रांनो, सर्वांना माझा सादर नमस्कार. मातृदिनाच्या संदर्भात या विशेष कार्यक्रमात मी मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने तुम्हा सर्वांचे मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. आयुष्यभर आई आपल्या मुलांसाठी किती कष्ट आणि त्याग करते आणि दुःख सहन करते, तेव्हा हा खास दिवस साजरा करण्यामागील उद्देश असा की आईच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि प्रेमाबद्दल तिचा आदर करणे, आभार मानणे व आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आजच्या या लेखन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे, शिक्षक शिक्षिकांचे तसेच शाळांचे मी आभार मानतो, जे सदैव मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मार्गदर्शन करतात. धारा मुखातील काढूनी तुम्हा भरविती अन वाढविती प्रेमे, अमृत पाजिती त्यांना कधीही विष देऊन या मारू नका. तुमचे लाड कितीतरी केले, खुश तुम्हाला ठेवियले, ऐसे निर्मल हृदय जयांचे त्यांचा छळ कधीही करू नका. स्वयी निजूनी ओले त्यावरती, सुके निजाया तुम्हा दिले, अमृत ज्यांच्या डोळ्यांत असे, दुष्टपणे त्यांना रडवू नका. फुले पसरली ज्यांनी तुमच्या मागावरती प्रेमाने, त्यांच्या मार्गी कधीच तुम्ही काटे होऊनी राहू नका. पैसे खर्चूनी मिळे सकळही, आईवरील ना मिळते, परमपुनीत चरणही त्यांचे कधी कालीही विसरू नका. आई आपल्या बाळाला 9 महिन्यांपर्यंत गर्भाशयात ठेवते. ती सर्व वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देते. ती आपल्या वैयक्तिक स्वार्थ, आरोग्य आणि असहाय त्रास विसरून त्याला लहानाचे मोठे करते. आपल्या मुलाची शिक्षिका आणि मार्गदर्शिका ही आईच असते. आई माझी सजली फुलाने, बड़ी हिची कहानी, बड़ी हिची कहानी. आई माझी सजली फुलाने, बड़ी हिची कहानी, बड़ी हिची कहानी. सा
विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये बालपणी ठेवून मला बालपणी ठेवून मला गाऊनी गोड ती अंगाई गाऊनी गोड ती अंगाई प्रेमे पालना झुलविला चुकी झोपी गेई बाई ती विसरणार ना मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये अमृत पाजूनी तुम्हाला अमृत पाजूनी तुम्हाला वाढविले मायने मला वाढविले मायने मला जगण्यायोगी बनविले जगण्यायोगी बनविले आईला मुली पोत्री मात्र कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये ममतेने हृदय भरले ममतेने हृदय भरले तो अंतरंग माझ उमजले तो अंतरंग माझ उमजले करुणामयी तुझे गे डोले मगसी प्रेमल प्रेमल बोले करुणामयी तुझे गे डोले मगसी प्रेमल प्रेमल बोले मन डोले माझे तुले मध्ये आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये विसरणार न मी तुला कधी आई श्रेष्ठ सर्व देवामध्ये. Mais aujourd'hui, nous pouvons dire fête des mères, et il y a beaucoup de mamans parmi nous. Et c'est ça, maman qui est venue aujourd'hui là, c'est grâce à eux que nous avons une grande participation. Bravo à tous, madame maman. On fait première l'éducation pour n'importe qui enfants qui commencent pas sur maman même. C'est un premier professeur. Et aujourd'hui, nous pouvons célébrer fête des mères. C'est que ce moment encore là, d'être content. Aujourd'hui, on a beaucoup d'émotions le matin quand nous levons. Qui sont maman, papa, pas là, c'était une pensée spéciale. Je suis attristé. Qui sont maman là, je suis content. Mais toujours est-il, quand on a humain, on a un problème. Et là, on est capable de résoudre pas causer avec ce maman. Aujourd'hui, un jour spécial, il va causer. La famille, tissu familial est beaucoup important. Et le rôle de maman est prépondérant. Moi, je suis à 10 centenaires là. Probablement, il n'est pas né dans l'hôpital. C'est l'époque où il est né. Il est né à travers, nous peux dire, sage-femme. Il y a quelques semaines, nous peux dire, journal télévisé, il y a un programme, peut dire, peut-être dernier madame, qui l'île Maurice connaît une sage-femme. Moi, je dis, maman, tiens une sage-femme. Moi, je suis radar la communauté partout.
pour connaître si pas dans la communauté, nous encore une sage-femme, là, je peux passer le relais avec le centre culturel pour nous inviter la personne. Malheureusement, nous ne connaissons pas personne. Mais nous pouvons 100 ans de cela. Mais ça a dit là, après ça a dit là, ben, notre génération. Disons génération, moi et l'honorable ministre. Ben, nous, maman, partis à la grande école. Ben, nous venons, ce qui nous était aujourd'hui, c'est grâce à nous, maman. Longtemps, quand on allait à l'école, quand on a crié dans la classe, quand on retournait, on a battu la case. Aujourd'hui, l'inverse qui est arrivé. Longtemps, nous sommes dit à Kajvani, partis dans la radio. Bon, maman fait nous écouter, faire la prière. Right? Derrière un cahier longtemps, tu as une table, non? Avant de rendre primaire, moment de coupe table là, fais-moi. Une fois D. Mais ça, c'était une prophétie. Je ne pas dans l'école. Bon, moi, pas dans l'école, à 14 ans, il m'a dit. Il a 5 enfants. Mais ça rôle une maman. Alors aujourd'hui, le monde a évolué. Mauricie nous fait beaucoup de progrès. Le rôle là peut continuer. Moi, beaucoup je suis appris, je suis content, je suis content, comme autant sa participation là. Et je me connais. Moi, ici, je suis un père de famille, mais je suis beaucoup de mamans dire laisse programme maman tantôt. Mais nous enfants, nous participer, nous aller. Et ça, il y a un succès là aujourd'hui. आई ही आपल्या मुलाला जीवनातील संकटांशी कसे जुळवून घ्यावे, कसे बोलावे, कसे काम करावे आणि या जगामध्ये आपले नाव कसे मोठे करवावे हे सर्व शिकवते. आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी तिचे योग्य आदर आणि कौतुक केले पाहिजे. रसिक जण हो, आता आपल्यासमोर पुढील गाणे घेऊन हजर होत आहेत श्री राहुल रानाडे आणि साथी कलाकार. त्यांच्या गाण्याचे बोल आहे आई पहिला संस्कार. आई पहिला संस्कार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. तोल जाणाऱ्या जीवाला, तोल जाणाऱ्या जीवाला, तुला मोलाचे आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. आई घडवते घर, आई टिकवते घर, आई घडवते घर, आई टिकवते घर, आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार.
तिची सरये ऐशी माया जगातया नाही तिची सरये ऐशी माया जगातया नाही आई दयेचा सागर आई दयेचा सागर साऱ्या प्रेम देत राही आई पहिला संस्कार आई पहिला उच्चार आई पहिला संस्कार सारे काही शिकवले आता हेही तूच सांग सारे काही शिकवले आता हेही तूच सांग कसे व्हावे ऋण मुक्त कसे व्हावे ऋण मुक्त कसे फेडायचे पांग आई पहिला संस्कार आई पहिला उच्चार आई पहिला संस्कार तोल जाणाऱ्या जीवाला तुला मोलाचे आधार आई पहिला संस्कार आई पहिला संस्कार आई पहिला संस्कार आई सारखे दैवत या जगतावर नाही हे गाणे सर्वांच्या परिचयाचे आहे यात शंका नाही. तर लहानपणापासून आम्ही आईचे गौरव करणारे हे गीत शिकत आलेलो आहोत. तर आज आमच्या समोर श्री राहुल रानाडे आणि इतर कलाकार हे गाणे सादर करणार आहेत. तर त्यांचे मंचावर स्वागत असो. जगतावर नाही म्हणून श्रीकाराचा
सारा जगतावर नाही. म्हणून श्रीकाराजानंतर शिकणे आई, ओ शिकणे आई. नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे. नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे. थोर पुरुष तू तरुणतीचा, ओ थोर पुरुष तू तरुणतीचा, होई उतराई तिचा, होई उतराई. आई सारखी दैवत सारा जगतावर नाही. म्हणून श्रीकाराजानंतर शिकणे आई, ओ शिकणे आई. आई सारखी दैवत सारा जगतावर नाही. 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 समद्यांना आशीर्वाद ना. तू काय आशीर्वाद? नमस्कार समद्यांना, नमस्कार.